नमस्कार मंडळी, मी कशिश बारे पुण्यात तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आपल्या आजच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं कोकणचं चाकणमनी या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात, आयुष्य मनसोक्त मोकळून जगताय. मंडळी, असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा. कारण मंडळी, आयुष्य कसं कोडे जगल्याशिवाय सुटत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे. एकदा निघून गेलेली वेळी पुन्हा माघारी येत नसते. त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या. बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाही तर मग सोडून द्या. तर मंडळी, देवदिवाळीनिमित्त हा कोकर चाकरमणी गावी आला होता. आणि तसंच काल आपल्या देवळामध्ये देवदिवाळीनिमित्त देवदिवाळीचा मोठा थाटामाटात उत्सव झाला. आणि आज आहे विडे भरणीचा कार्यक्रम. विडे भरण्याचा मूळ उद्देश असा आहे की इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येईल. आता बळी हा एक प्राचीन काळातला राजा होता, जो कृषीप्रधान राजा होता. त्याचं प्राचीन काळामध्ये बरंच मोठं महत्त्व होतं. जसं कोकणामध्ये विडे भरले जातात तसंच जसं कोकणात बळीराजाला फार मोठं मान आहे, तसंच जिथे जिथे शेतकरी समुदाय आहे, जिथे जिथे शेतकरी वर्ग आहे, कर्नाटकसारख्या मोठ्या प्रदेशामध्ये सुद्धा बळीराजाचं आजही जतन केलं जातं. आणि तिथे सुद्धा शेतकरी समुदाय हा सण साजरा करतो मोठ्या थाटामाटात. देवदिवाळीचा सण हा गोव्यात आणि कर्नाटक ह्या प्रदेशामध्ये सुद्धा खूप थाटामाटात साजरा केला जातो. तसंच कोकणात कशा प्रकारे साजरा केला जातो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे यापूर्वीसुद्धा, आणि आजही दाखवणार आहे. तर मंडळी, आज विडे भरणीचा कार्यक्रम आहे. विडे भरणीचा कार्यक्रम म्हणजे जसे इतर प्राचीन काळामध्ये इतर राजे होऊन गेले, तसंच बळीराजा हा सुद्धा एक राजा होता. शेतकरी समुदाय आजही जितका समृद्ध आहे त्याच्या मागचं कारण हे बळीराजा होते. श्रीकृष्ण राम यांच्या प्राचीन काळाच्या अगोदरपासून बळीराजाचं राज्य होतं. आणि ह्या बळीराजाचं राज्य आजही पुन्हा येऊ आणि आजही कृषीप्रधान समुदाय हा समृद्ध हो, यासाठी शेतकरी वर्ग आजही बळीराजाचं जतन करतो आणि त्याचं नामस्मरण करतो. त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नरक चतुर्दशीला तो भाताच्या कापडीत गुंतलेला असतो, तर देवदिवाळीला त्याच्या घरात धान्यलक्ष्मीचे आगमन झालेले असते, अर्थात तो समृद्ध बनलेला असतो. त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव असतो. देवादिकांच्या जत्राही याचमुळे देवदिवाळीपासूनच सुरू होतात. नरक चतुर्दशीला आधी आपल्या पोटोबाची सोय केली आहे, तर देवदिवाळीला गुराढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची रीत शिकवली आहे. देवदिवाळीचा महत्त्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा. या परंपरेतही ऊर भरून येणारा अर्थ दडलेला आहे. तो समजून घेतला की या परंपरेचे जतन इथल्या शेतकऱ्यांच्यातही आत्मविश्वास कसा रुजत आहे ते समजून येईल. देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे स्मरण केले जाते. सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता, गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता. चांगल्या राजांची नेहमीच आठवण काढली जाते. दशावताराचा संदर्भ लक्षात घेता हे राजे प्राचीन युगाचे प्रतिनिधी आहेत आणि आज इतक्या वर्षानंतरही त्यांची आठवण काढली जाते. हा राजा शेतकऱ्यांचा राजा होता. म्हणूनच रामकृष्णाच्या खूप आधीच्या काळात होऊन गेलेल्या बळीराजाची आजही आवर्जून आठवण काढली जाते. इडापिडा टळो आणि माझ्या बळीचे राज्य येऊ, या उक्तीचा जागर देवदिवाळीला घरोघरी आजही होतो. बळीचे राज्य कसे न्यायाचे होते, तिथली जनता कशी सुखी समाधानी होती, हे सारे चित्र या एकाच उक्तीतून काहीही न सांगता समोर दिसते. हजारो वर्षानंतरही आजही शेतकऱ्याला दुसऱ्या कुणाची नव्हे तर कधी काळी होऊन गेलेल्या बळीराजाचीच आस लागलेली आहे. यावरूनच बळीचे राज्य कसे होते याची कल्पना येते. विडे भरणीच्या दिवशी कोकणातल्या मुख्य घरात म्हणजेच ओटीवरती विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो. ओटी ही सार्वजनिक जागा असून ओटी या जागेला कोकणात मानाची जागा आहे. घराचा कारभार घरातला कारभारी ओटीवर बसून हाकत असायचा. असा कारभार हाकण्याच्या जागेवर हा विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडतो. सर्वात आधी कणा घातला जातो. सध्याच्या भाषेत याला रांगोळी घालणे असे म्हणतात. ही रांगोळी फुलांची नव्हे किंवा ओम स्वस्तिक अशा प्रतीकांची नव्हे तर ती चौकोनात घातली जाते. मोठ्या चौकोनाला चारही बाजूंनी बंदिस्त करून तो कणा म्हणजे चौकोन सुबक केला जातो.
चौकोनाची टोकं साधणारा जो सांधा रांगोळीने काढला जातो त्यालाच कणा मोडणे असे म्हणतात. त्यामुळे या रांगोळीत कणा काढणे आणि कणा मोडणे असे शब्दप्रयोग आहेत. यातून बळीच्या राज्याच्या पायभरणीची संकल्पना कशी रेखीव आहे ते स्पष्ट होते. ही रांगोळी दगडाची नसते, ती एकतर तांदळाची किंवा मग भाताच्या तुसाची असते. म्हणजे येथेही शेतीशी संबंधित गोष्टीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो. या कणावर अर्थात आंघोळीवर धोतर अंतरले जाते. शुभ्र धोतर हे स्वच्छ चारित्र्याचे प्रतीक. हे घालण्याआधी सर्व गावकऱ्यांना धोतर पांघरण्याआधी गादी घालायचा हुकूम काय हे विचारावे लागते. यावरूनच बळीच्या राज्यात जनतेला मतदाराला किती किंमत होती हे या गादी मांडण्याच्या अर्थात सत्ता स्थापनेच्या विधीवरून लक्षात येईल. येथे धोतर अंतरणे ही संकल्पना गादी घालणे अशी गृहीत धरलेली आहे. ही गादी म्हणजेच बळीराजाची राजगादी. त्यामुळेच खाली अंतरलेली शुभ्र धोतराची गादी ही बळीच्या राज्यात स्वच्छ पारदर्शक कारभाराची मुख्य खूण आहे हे यातून प्रतीत होते. कणा मोडून त्यावर राजगादी मांडून झाली की मग त्यावर तांदळाचे चौकोनी मंडळ काढले जाते. हेही मंडळच असावे, स्वस्तिक ओम वगैरे नाही. त्या चौकोनी मंडळाच्या मध्यभागी 5 माने, त्यावर अख्खी ओली सुपारी ठेवली जाते. ही अख्खी ओली सुपारी म्हणजे हा साक्षात बळीराजा. आता उरलेल्या 4 कोप्यात होती तशीच 5 पाने, त्यावर ओली सुपारी, असे 4 विडे. आता हे 4 विडे 4 दिशेचे म्हणजे 4 दिशेचे 4 खंडोबा, अर्थात बळीच्या राज्यात 4 दिशांचे मुख्य सेनापती. त्यानंतर उरलेल्या जागेवरती 1 पान, त्यावर सुपारीचा 1 खंड, खोबऱ्याचा तुकडा, अशी 50-100 पाने मांडली जातात. हे स्वतंत्र विडे म्हणजेच बळीच्या राज्यातील शेतकरी जनतेचे प्रतीक. अशी राजगादी मांडून झाली की घरातील कर्त्या पुरुषांनी त्या राजगादीची पूजा करायची. ही पूजा काही पोथीत सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार नाही, जशी भावेल तशी, अर्थात गावकर सांगेल तशी. प्रथम मधल्या बळीराजाची पूजा, मग खंडोबाची पूजा, मग इतरांची पूजा, त्यात गंध, फूल आणि गुळाचा नैवेद्य. ही पूजा झाली की मग सर्व उपासत्यांना अक्षतांचे वाटप केले जाते. सर्वजण त्या गादीभोवती राज्याभिषेकासाठी उभे राहतात. घरातील कर्ता पुरुष प्रथम आपली प्रार्थना करतो, सुखशांती मागतो, इडापिडा टळो, बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना करतो. त्यानंतर स्वतः गावकर प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना व्यापक आणि इच्छा आकांक्षांची असते. त्यात तो कुटुंबासहित गावाचे, गुरांचे, चाकरमान्यांचे, मुलांचे, साऱ्यांचे कल्याण करण्याची इच्छा व्यक्त करतो. ही कल्याणाची इच्छा व्यक्त करत असताना साऱ्यांनी आपल्या हातातील लक्ष धारेप्रमाणे त्या राजगादीवर सोडायचे असतात. हा जणू बळीराजाच्या राजस्थापनेचा राज्याभिषेकच. यानंतर हे विडे देव, वडील, थोर, गावकर यांना वाटून त्यांचा सन्मान करायचा असतो. हा क्षण अत्यंत भावपूर्ण असतो. तो म्हणजे ती राजगादी साऱ्यांनी मिळून टोक धरून उचलायची असते. इडापिडा टळो आणि माझ्या बळीचे राज्य येऊ, चांग भलं चांग भलं असा जोराने जयघोष करून ती गादी उचलायची असते आणि ते बळीचे राज्य घरातील कर्ता पुरुषाच्या हातात स्वाधीन करून त्याला आशीर्वाद द्यायचा असतो. समोर असा फोटो लावलाय ना. तुम्ही मागायला तो जेव्हा सर्व समय त्यात मागच्या कुंभादेवी तुम्ही म्हणजे या वर्षाच्या दिवस म्हणा आज तुझ्या नावाचा 5 म्हणता एवढा म्हणला तो मान्य करून घे. गावच्या दिवस तुझ्या नावाचा 5 म्हणता एवढा म्हणला तो मान्य करून घे. घरच्या दिवस तुझ्या नावाचा 5 म्हणता एवढा मान तो मान्य करून घे. वचनच्या दिवस तुझ्या नावाचा 5 म्हणता एवढा म्हणला तो मान्य करून घे. या संदर्भात कोणाकडून जर चुकाभूल झाली असेल हे तू मान्य करून घे. आज जर सगळे मोबाईल असतात त्याच्यावर तू लक्ष असू दे. काय जर बाजार असेल, काय आडापिडा असेल ते दूर कर आणि पुढच्या गंभीरपणे राखा.
एकट्या गुरुवांचा मोठा आवाज येतो बाकीचे फक्त तोंडातून बोलतात होईला होईला काही बंदच करत नाही मोठ्याच बोलताय ना समजत नाही इथं बोलताय म्हणून मग एवढी मंडळी मोर्या होय होय तरी बोलला पाहिजे ना जोरात गावकरी अर्ज करता लावली सकाळी भाषण लावतात ना कसा बोला डांबर म्हणायला लागली नाही त्यांच्या नाही लक्षात राहत नाही पहिलं पण आहे ना पहिल्याचा आपल्या तर लिहून द्यायचा त्यांना डोक्यात राहत नाही त्याला 2 झटका येऊन गेलाय चला म्हणजे आपल्याकडचे आता वेळे भरून झालेले आहेत. आता आपण गावकीमध्ये इतर घरांच्या घरी जाऊन लावलाव का आहे तमाशा एकदम पैसा उचलता टाइम उचलता मग मला गरज आहे सुट्टी ना आज बरं बरं ठीक आहे चालेल चल मग हा बाय बाय आला काय किती घेऊन आला बसवणार आहे बाकीचं पुढे तयारी करताय मग इकडं आरचे घर गेला तरी पण चालला असता तू होय एक आरचे घरी जा मग आता बस होईल आता तयारी करा केव्हा तुझी दाढी निघते ती खाली पडली दाढी ठेव पण ते लावायचा वास मारतो ना संजू शिकवणार तुझ्या नावाचा पास म्हणून तो मान्य करून घे 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 झाली असेल वर्ण असेल वर्ण असेल ते तो मान्य करून घे घरचे नोकरीधंदा मुंबईला असतात त्या नोकरीधंदा बेसाप दे बाजार बाजार असेल काय स्वप्न असतील पूर्ण कर आणि तो गंभीरपणे राख
पप्पा द्यायचं लोक नाही गे धांदल झाली असा होतो तो चालतो मतलब वाईस सरपंच झाली खोबरं विसरलं मला द्या. तुम्ही तिकडे जा. तर मंडळी अशा प्रकारे आता व्हिडिओ बनवून झालेले आहेत आणि आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत. नैवेद्य आपण कुड्याच्या पाण्यामध्ये दाखवतो किंवा कुड्याचं पण नसेल उपलब्ध तर फणसाच्या पानामध्ये. तर चला आपल्या मंगलीकडे फणसाचं झाड आहे. पानं छोटे छोटे आहेत पण चालेल. फणसाचं झाड छोटे अजून ते छोट्या छोट्या पाण्यातच आपल्याला काम चालवून घ्यावं लागेल. तर आपल्याला अर्जंट आहे, मुंबईला जायचं आहे. चाकरमानी जात आहे मुंबईला 7:15. झाली. तर म्हणजे अशा प्रकारे नैवेद्य आपण दाखवताना 5 पानात 5, 7, 14, 21 अशा संख्येमध्ये आपण नैवेद्य दाखवतो. तर आज आपण 7 पाण्यामध्ये दाखवणार आहोत. आपण मुळे आपले देवाला, कुलदेवतेला, ग्रामदेवतेला आणि तसंच बळीराजाला आपण नैवेद्य दाखवणार. आणि त्यानंतर जे आपले पितृपक्षातले जे काही पूर्वज आहेत, जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे, आपण त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवतो. तर मग पण